तुम्ही बघितलं असेल महाभारतमध्ये भगवान कृष्णाने महाभारत घडवलंय, पूर्ण युद्ध, आणि त्यानंतर एक नवीन पर्वाचा उदय झाला। नेपाळचा बालेनशाह नावाचा वादळ सध्या भारतात गाजतोय। का गाजतोय की त्यांनी खूप वेगवेगळे निर्णय घेतले। त्यांनी ही जिल्हा परिषद शाळा आहेत ना, अशाच सरकारी शाळांमध्ये मंत्र्यांच्या मुलाला, अधिकाऱ्यांच्या मुलाला, पंतप्रधानाच्या मुलाला सुद्धा अशा शाळेमध्ये म्हणजे सरकारी शाळेमध्ये शिकायचं भाग पाडलंय। म्हणजे सर्व सरकारी शाळांमध्ये सर्वांना सारखा नियम लागू केलाय आणि तोच मेसेज, तोच व्हिडिओ, तोच मेसेज आता सर्व भारतभर गाजतोय की आपल्या देशात पण हे व्हायला पाहिजे आणि होईल का, असं मेसेज सुद्धा गाजतोय। हो, होईल। केव्हा होईल? जेव्हा तुम्ही जागृत झाले तर। नेपाळमध्ये असं नाही झालंय मित्रांनो, नेपाळमध्ये महाभारत घडलं होतं। जेनझी होते ना, म्हणजे नेपाळचे तरुण, ह्या सर्व भ्रष्ट नेत्याला हाकलून लावलंय, हाकलून सर्व संसद, सर्व मंत्रालय जाळलंय, खाक केलंय। का केलंय की भ्रष्ट पूर्ण वाढलं होतं नेपाळमध्ये, भ्रष्ट म्हणजे अशा भ्रष्ट राजकारण्यांचं अंत केलं आणि त्यानंतर हा बालेनशाह नावाचा वादळ तयार करण्यात आले। का? 35 वर्षाचा तरुण पंतप्रधान झाले नेपाळमध्ये। असाच तरुण आपल्या भारतात सुद्धा व्हायला पाहिजे, कारण आपल्या इथं होत नाहीत। का होत नाहीत? आपण मंत्र्यांचे, नेत्यांचे, साधा सरपंचाचे जोडे उचलतोय, सतरंजा उचलतोय, ते जे काही सांगितलंय ना त्याच्या मागे धावतोय आपण। कसं काय घडणार भारत, कसं काय घडणार महाराष्ट्र? घडणार नाहीत जोपर्यंत तुम्ही जागे झाले नाहीत तोपर्यंत। जोडे उचलणे बंद करा, मंत्र्यांचे, आमदारांचे, खासदारांचे, सरपंचाचे। अरे साधा सरपंच जर झालंय ना, सरपंचाच्या मुलाला ह्या जिल्हा परिषद शाळेत शिकवत नाहीत। कुठे शिकवतो? शहरच्या ठिकाणी। का शिकवतो शहरच्या ठिकाणी? त्यांचा मुलगा काहीतरी झाला पाहिजे। का? जिल्हा परिषद शाळेत शिकवायला नाही पाहिजे का? त्यांचं गाव आहे, तो जर लक्ष दिलंय तर सर्व काही होते, पण तो शिकवत नाही। तो तुम्हाला बुद्धू बनवते, तुम्हाला मूर्ख बनवतोय आणि त्यांच्या मुलाला चांगल्या शाळेत पाठवतोय। आणि तुमच्या मुलाला इथे शिकवा। आणि इथे सुद्धा राजकारण करतोय। ह्या शाळेत जे शाळा व्यवस्थापन समिती असते ना, तिथे राजकारण करतोय, त्यांचा अध्यक्ष नेमतोय आणि जे आहे शाळेत जे काही असते ना, अन्न धान्य, बांधकाम, रंगरंगोटी, जे काम असते ना, त्याचा सुद्धा पैसा खातोय सरपंच। इथून सरपंचाच्या जवळून पूर्ण आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पंतप्रधानापर्यंत सर्व हे जे राजकारणी असते ना, सर्व बोगस असते। पण त्यात काही इमानदार राजकारणी असते, पण ते तुम्हाला दिसत नाहीत। इमानदार राजकारणी बघायला पाहिजे मित्रांनो। तो सक्षम असतो, तो आपल्या विचाराशी लढतो, तो भ्रष्ट नसतो। पण तशा माणसाला आपण साथ देत नाहीत। आपण देतोय भ्रष्ट आणि भ्रष्ट लोकांनाच, फक्त आपल्याला जे भेटते त्यांच्याकडे। अरे आपल्या देशात पण खूप राजकारणी इमानदार आहेत, सक्षम आहेत, चांगले आहेत, पण त्यांना ओळखायला पाहिजे। राहुल गांधी सारखे, केजरीवाल सारखे, बच्चू कडू सारखे हे जे आहेत ना, हे इमानदार आहेत, पण आपल्याला दिसत नाहीत। कसं काय घडणार देश? कसं काय घडणार भारत? कसं काय घडणार? भारत माझा देश आहे म्हणतो। ह्या गावावर प्रेम केलं तर माझ्या देशावर प्रेम करणं होते। असं होत नाहीत। माझं भारत माझा देश आहे। फक्त इंडिया पाकिस्तानमध्ये तुम्हाला भारत दिसतोय। भारत इकडे का दिसत नाहीत? जेव्हा गोरगरिबांवर अन्याय होते तिथे का दिसत नाहीत? गोरगरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण भेटत नाही तिथे दिसत नाहीत? होईल, हे सर्व होईल। त्यासाठी महाभारत घडवा लागते, महाभारत। आणि तुम्ही तरुण पुरे घडवू शकतात। ज्यांना घडवायचं आहे ते घडवू शकता। यानंतर तुमच्या हातात आहेत मित्रांनो। नेपाळमध्ये जे महाभारत घडलंय ना, ते भारतात जर घडलंय महाभारत, जेव्हा महाभारत घडतोय ना, तुम्ही बघितलं असेल महाभारतमध्ये भगवान कृष्णाने महाभारत घडवलंय, पूर्ण युद्ध, आणि त्यानंतर एक नवीन पर्वाचा उदय झाला। म्हणून महाभारत जेव्हा घडतोय, नेपाळमध्ये सुद्धा महाभारत घडलंय, युद्ध घडलंय, तेव्हा एका नवीन पर्वाचा बालेनशाह नावाचा तरुणांचा उदय झाला। आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतात सुद्धा असं व्हायला पाहिजे, तरच भारत देश टिकत राहील आणि नवीन पर्वाचा, एक सत्य पर्वाचा उदय होईल। जोडे उचलण्याने नाही, सतरंजा उचलण्याने नाही। जय हिंद, वंदे मातरम।